मला सांभाळलं, दोनला सांभाळा, आदित्याला सांभाळा. त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? हे किरण पावसकर, तुला शिवसैनिक असे फटके देतील, असे फटके देतील, तू जागेवर उठणार नाही आयुष्यामध्ये कधीच. राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद पेटलाय. ठाकरे गटातील 6 खासदारांनी काल मुंबईत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना किरण पावसकर यांनी ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील फरक सांगण्याचा प्रयत्न केला. एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं, तुम्ही दुसऱ्याला सांभाळा. त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळा. अरे हे काय पाळणा घर आहे का? पावसकर यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा या भावनिक आव्हानाची खिल्ली उडवल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे अतुल भोयर यांनी किरण पावसकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. पावसकर, शिवसैनिक तुला फटकावल्याशिवाय राहणार नाहीत. बाळासाहेबांच्या शब्दांची टिंगल करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? तात्काळ महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची माफी माग, अन्यथा शिवसैनिक तुला तुझी जागा दाखवतील, असं अतुल भोयर म्हणाले. किरण पावसकर या आमच्या हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या एका वक्तव्याचा अपमान केलेला आहे. हे किरण पावसकर, तुझ्या अवकात आहे का रे बाळासाहेबांवर बोलायची? हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की माझ्यानंतर उद्धवला आणि आदित्यला सांभाळा, आणि तू त्या वाक्याची काल चेष्टा केलीस त्या मिंद्यासमोर. स्वतःला काय समजाला रे किरण पावसकर? तुला शिवसैनिक असे फटके देतील, असे फटके देतील, नंतर तू जागेवर उठणार नाही आयुष्यामध्ये कधीच. असे फटके खाशील. 24 तासाच्या आत माफी माग, नाहीतर तुला शिवसैनिकाचे फटके तर पडणारच आहेत. पण येणाऱ्या काळामध्ये तुझा पक्ष तर राहणारच नाही. अमित शहा बरोबर बुच मारणार आहे तुमच्या पक्षाची. पण तुम्ही आमच्या बाळासाहेब ठाकरेचा अपमान केलेला आहे. किरण पावसकर, पुन्हा एकदा तुला सांगतो, बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत आणि बाळासाहेबांसाठी आम्ही आमचं आयुष्य अर्पण केलेलं आहे. जगेल तर बाळासाहेबांसाठी, मरेल तर बाळासाहेबांसाठी. आणि तू जर आमच्या दैवताचा जर अपमान असं जर खुलेआम करत असशील तर बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक अजून जिवंत आहे. तुला तुझ्या अवकात दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. लवकरात लवकर 24 तासाच्या आत माफी माग, नाहीतर तुला शिवसैनिकांचे फटके तर अगोदर पडलेलेच होते पूर्वी, अजून एकदा तुला फटके पडणार, लक्षात ठेव. जय महाराष्ट्र. त्यामुळे आता या नव्या वादावर किरण पावसकर काय स्पष्टीकरण देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.